नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मला या व्हिडिओच्या प्रारंभालाच काही दृश्य तुम्हाला दाखवायची आहे. ती जरा नीट बघून घ्या. त्या दृश्याविषयी मी तुम्हाला पुन्हा सविस्तर बोलेन आणि मग मराठ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या लुटारूंच्या विषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. जरा ही दृश्य बघून घ्या. त्याच्यामध्ये माझी पोरगी डिलिव्हरी झाली, दवाखान्यात शिजर झाले, पैसे पाहिजेत मला चक्रा मारते तुम्हाला तू तरी जायला आज. पाहिली अशी दृश्य तुम्हाला बीड जिल्ह्यात दिसतील, अशी दृश्य तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिसतील, अशी दृश्य तुम्हाला या आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यामध्ये नक्कीच दिसतील. मी हे का दाखवतोय ते सांगतो. हे दृश्य जे तुम्ही आत्ता बघितले ते आहेत बीड मधल्या पतसंस्थांच्या समोरच्या कार्यालयासमोर सचिन उबाळे नामक एका युवा मराठा नेत्याने केलेल्या आंदोलनाची. आता एक युवा मराठा नेता आंदोलन करतोय, त्याचं का दाखवायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता मी जरा नीट सविस्तर सांगतोय. हे आंदोलन चालू आहे लोकांच्या ठेवी परत करा यासाठी. या वेगवेगळ्या पतसंस्थांच्याकडे हजारो करोड रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आणि या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्या यासाठी डफडं वाजवून आंदोलन केलं जात आहे. याच भागातल्या माणसांच्या बळावरती मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई देखील सुरू आहे. आता आरक्षणासोबत आर्थिक संरक्षणही मराठा समाजाला मिळावं एवढी माफक अपेक्षा आहे. तुम्ही पुन्हा म्हणाल, मला काही लोकांची कल्पना आहे की बघा, म्हणजे पुन्हा हेही कट करून दाखवायचं, बघा कुलकर्णी कसा आरक्षण विरोधात आहे. अजिबात नाहीये हो, अजिबात नाहीये. मिळावं याच मताचा मी आहे. पण आरक्षण मिळावं ही मागणी करता करता आर्थिक संरक्षणच घालवावं अशा स्वरूपाची गोष्ट असणं आवश्यक आहे का, जरा नीट तपासून बघा. आता मी तुम्हाला काही पतसंस्था आणि त्यांची आकडे दाखवतोय. सुरुवातीला ज्ञानराधा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था, सुरेश कुटे, ज्यांचा तिरुमला उद्योग समूह नावाचा उद्योग समूह आहे, त्यांच्याकडून ही पतसंस्था चालवली जाते. साधारणतः 2500 करोड रुपयांच्या ठेवीदारांच्या अडकलेल्या आहेत. हे कुठे स्वतः मराठा आहेत. जवळपास 80% ठेवीदार यात मराठा समाजाचे आहेत. म्हणजे 2500 कोटी जरी गृहीत धरलं आणि साधारणतः यातल्या 2000 कोटींच्या ठेवी जरी मराठा समाजाच्या गृहीत धरल्या तर 2000 करोड रुपये मराठा समाजाचे अडकलेले आहेत. एक साईराम अर्बन नावाची पतसंस्था बीडमध्ये होती. साईराम अर्बन, याच्यामध्ये 180 करोड रुपयांच्या ठेवी अडकल्यात. 180 करोड रुपयांच्या. परभणे नावाचे याचे प्रमुख आहेत, तेही मराठा आहेत आणि 90% ठेवीदार परभणेंच्याकडे ठेवी ठेवणारे मराठा समाजाचे आहेत. जिजाऊ नावाची एक पतसंस्था आहे, ज्याचे शिंदे प्रमुख आहेत. 4 त्याच्या हे आहेत आणि जवळपास 100 ते 200 करोड रुपयांच्या ठेवी याच्यामध्ये अडकलेल्या आहेत. चालवणारेही मराठा आहेत, अडकलेलेही मराठा आहेत. एवढ्यावर नाही भागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नावाची एक पतसंस्था, आदर्श नावाची महिला बँक, जी मानकापे पाटील आणि अधाने पाटील चालवत होते. या मानकापे आणि अधाने पाटलांच्या पतसंस्थांच्या मध्ये जवळपास 2000 करोड पेक्षा अधिकच्या ठेवी अडकलेल्या आहेत. वेगवेगळ्या पतसंस्थांच्या मध्ये ज्या अडकलेल्या ठेवींचा 80% ठेवीदार हा मराठा समाजाचा आहे. पुन्हा हाच तो पट्टा येतो जिथे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे आदर्श काय, यशस्विनी काय, ज्ञानोबा नावाची एक पतसंस्था आहे, त्याच्यामध्ये जवळपास 100 करोड रुपये अडकलेले आहेत आणि हेही मराठा आहेत. ठेवीदारही मराठा आहेत 80% आणि संचालकही मराठा आहेत. याच्याशिवाय काही पतसंस्था अजून आहेत. त्याच्यामध्ये राजस्थानी मल्टीस्टेट आहे,
त्याच्याकडे जवळपास 350 करोड 300-350 करोड रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. जे परळीचे बियाणी चालवतात, वेगवेगळ्या जातींच्या याच्यामध्ये ठेवी आहेत. दुसरी मराठवाडा अर्बन नावाची एक पतसंस्था आहे, जिथे 100 कोटी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. मातोश्री पतसंस्था आहे, त्यात एक 100 करोड रुपयांच्या ठेवी आहेत. लक्ष्मी माता अर्बन पतसंस्था आहे, 50 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. गेवराईची एक भंडारींची पतसंस्था आहे छत्रपती, आता वापस चालू आहे म्हणे देणं, पण त्यातही बऱ्याच जणांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. एकंदर हिशोब घातला तर 6000 करोड रुपयांच्या ठेवी वेगवेगळ्या पतसंस्थांच्या मध्ये अडकल्यात हे आपल्या लक्षात येतं. आणि 80% ठेवीदार जरी मराठा गृहीत धरला तर 4800 करोड रुपयांच्या ठेवी एकट्या मराठा समाजाच्या अडकलेल्या आहेत, हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. कशापासून संरक्षण हवंय हो? याच्यावर कोणी बोलणार नाही, याच्यावर कोणी काय म्हणणार नाही. ज्या क्षणी ह्या बंद झाल्याच्या चर्चा सुरू होतात त्या क्षणी एका विशिष्ट गटाकरवी आमचा विश्वास आहे, हे टिकणार आहे, अशा आशयाच्या धडाधड पोस्टी पडतात. आणि या पोस्टी पडल्यानंतर 2-3 महिने उलटून गेल्यावर सुद्धा लोकांना पैसे मिळत नाहीत. तेव्हा मात्र हीच लोक बिळात जाऊन लपून बसतात, पुन्हा पोस्टी करायला येत नाहीत. आणि हीच माणसं दुसऱ्याच्या अंगावर विरोधक म्हणून येतात. तेव्हा प्रश्न पडतो, तो प्रश्न जो विचारला होता भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला, तोच प्रश्न विचारावा वाटतो. तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म? हजारो करोड रुपयांना आपला समाज बांधव नागवला जातो आहे, अडलडवला जातो आहे. बर या लोकांचे पैसे कुठल्या तरी प्रकल्पात जमीन गेली म्हणून भूसंपादनात मिळालेले आहेत, कुणी रिटायर्ड झालंय त्यातून पैसे मिळाले ते जमा करून ठेवले आहेत, कुणी लेकीचं लग्न करायचंय म्हणून तिनका जमा केलाय आणि तो त्या आपल्या माणसांच्या पतसंस्थेमध्ये ठेवलाय. आपल्या माणसांच्या पतसंस्थेत ठेवलेला पैसा आपल्या कामाच्या वेळेला परत मिळत नाही म्हटल्यावर त्या माणसांची अवस्था काय होत असेल याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणून सचिन उबाळे सारखा युवा नेता डफडं वाजवून आंदोलन करणारा आणि परत द्या म्हणणारा मला खरा मराठा योद्धा वाटतो. पोटाची आग विझवायची असेल तर ती पैशानच विझवता येते, आश्वासनाने विझवता येत नसते. आणि ते पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करणारे मला खरेखुरे योद्धे वाटतात. आणि त्याच योद्ध्यांची कहाणी सांगायला मी आज आलो होतो. विचार करा, मराठ्यांना लुटणारे हे आर्थिक लुटारू कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण काही आंदोलन करणार आहोत का? नमस्कार.